पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो हल्ला एखाद्या फक्त पर्यटकांवरती असणारा हल्ला नव्हता, तर तो हल्ला देशाच्या सार्वभौमत्वावरती केलेला हल्ला होता किंवा देशाच्या भारतीयत्वावर केलेला हल्ला होता। त्यामुळे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकांवरती केलेला तो हल्ला। पण गेले अनेक वर्षांपासून आपण बघतो आहे की दर 1.5-2 वर्षांनी आपण कुठली ना कुठली श्रद्धांजलीची सभा घेत असतो, कॅन्डल मार्च काढत असतो। मला आता श्रद्धांजलीचा आणि कॅन्डल मार्च नेण्याचा तिटकारा आलेला आहे। पहिल्यांदा हल्ला झाला, आपण कॅन्डल मार्च घेऊन गेलो। पुलवामात हल्ला झाला, आपण श्रद्धांजली व्हायला गेलो। 14 काश्मीरी पंडितांना मारलं, आपण पुन्हा श्रद्धांजली वाहिली। कठुआमध्ये प्रकार झाला, आपण पुन्हा त्या पद्धतीने केलं। मला असं वाटतं की आपण याचा आता गांभीर्यानं विचार करायला पाहिजे, श्रद्धांजलीच्या पुढे कुठेतरी जायला पाहिजे। याचं कारण असं आहे की देश म्हणून बघत असताना आपण वेगळ्या पद्धतीनं या घटनांकडे पाहिलं पाहिजे। आणि हे पाहत असताना आपल्या जाती, धर्म, पक्ष याची सगळीची सगळी लक्करं बाजूला काढून आपण निष्पक्षपणे या घटनेकडे पाहिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की 4 दिवसापूर्वी देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख सांगतात की काश्मीरमध्ये सगळं ऑलबेल आहे, सगळ्या असणाऱ्या अतिरेक्यांचा बिमोड केलेला आहे, कुठल्याही प्रकारचा दहशतवाद नाही। त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर भास्करमधला रिपोर्ट आहे, भास्करमधला रिपोर्ट, भास्कर वृत्तपत्रातला रिपोर्ट स्पष्टपणे सांगतोय की काश्मीरमध्ये दहशतवाद वाढतोय, काश्मीरमध्ये ट्रेनिंग दिलं जातं आहे, काश्मीरमधला स्लीपर सेलचा मदत न घेता वेगळ्या पद्धतीची मांडणी होऊन तिथे मोठ्या प्रमाणात मेळावे होत आहेत। मला असा प्रश्न या देशातल्या असणाऱ्या माझ्या सरकारला विचारायचा आहे की जर समजा तिथे 2-2.5 हजार पर्यटक जाणार असतील, तिथे उपस्थित असतील, तर तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथे साधा पोलीस का नव्हता? तिथे नेटवर्क का नव्हतं? तिथल्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना, 4 लोकांना ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते अक्षरशः उपचाराअभावी तडफडून मेलेले आहेत। कुठल्याही प्रकारची व्यवस्था का नव्हती? अर्धा तास अतिरेकी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीतून ठार मारत होते आणि त्याच्या संदर्भातली यंत्रणा देशातल्या 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय की जिथे बोटावरती आपल्या संपूर्ण जग आहे, तिथे खाली असणाऱ्या साधारणतः 3-3.5-4 किलोमीटरच्या अंतरावरती कसा काही आपल्या इथे कुठल्याही पद्धतीने निरोप का जात नाही? आणि लगेचच्या लगेच हे सगळे अतिरेकी पसार कसे काय होत आहेत? मला प्रचंड दुःख आहे। मला श्रद्धांजली व्हावीशी का वाटत नाही? कारण किती वेळा माझे अश्रू सुकलेले आहेत, माझ्या घशातनं आक्रोश निघत नाही आहे। याचं कारण मला पाहायचं आहे की 27 लोकांच्या ऐवजी माझ्या देशातलं असणारं सरकार पाकिस्तानमध्ये 27,000, 27 लाख किंवा 27 कोटी लोकांचे बळी घेणार आहे का? तेव्हा कुठेतरी माझ्या मनामध्ये शांतता किंवा तेव्हा कुठेतरी मी या माझ्या असणाऱ्या प्रत्येक हल्ल्यानंतर जे बळी गेलेले आहेत त्यांना कुठेतरी श्रद्धांजली व्हायला मी तयार होईल। मला आपल्या देशातल्या मीडियाला सुद्धा सांगायचं आहे, एवढा मोठा अमेरिकेवर हल्ला झाला, 4 प्रयत्न कधी दिसली नाही, पण बालिशपणानं पत्रकारिता करणारे हे देशाची हतबलता नॅशनल टीव्हीवर दाखवतायत, आक्रोश दाखवतायत, लहान मुलांचे दाखवतायत, प्रेत दाखवतायत, नववधू जिथे आपल्या नवऱ्याच्या प्रेताजवळ पडलेली आहे तिचे चित्रण करतायत। इतक्या बेशरम मीडिया जगाच्या पाठीवर माझ्या देशात आहे, याची सुद्धा मला शरम आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी श्रद्धांजली जमलेला आहात, तर एक लक्षात ठेवा, एक शत्रू सीमेच्या पलीकडे, एक शत्रू सीमेच्या आतमध्ये सुद्धा आहे। आपण कधी या संदर्भातला विचार करणार आहोत? पर्यटक म्हणून 27 लोक मारले गेल्यानंतर, 17 लोक जखमी झाल्यानंतर आपण देशात चित्र काय बघतोय? देशातही असंच चित्र आहे।
आपण 1947 साली स्वातंत्र्य झाल्यानंतर आज 75 वर्ष झालेली आहेत. ह्या 75 वर्षानंतर आपण माणूस किंवा भारतीय होऊ शकलेलो नाही. आणि आपण भारतीय होऊ शकलेलो नसल्यामुळे आज आपण बाहेरची लोकही आपल्याला मारतायत आणि आपण आपसातच मारतायत. मला प्रश्न पडतोय की बाहेरचे लोक मारत असताना आपण आपला देश आपल्या आतमध्ये आत्महत्या करतोय की काय? मग याच्यासाठी आपण छोट्याशा असणाऱ्या इस्रायलचं उदाहरण घ्या. इस्रायलवरती ज्यावेळेस अमेरिकेने हल्ला केला त्यावेळेस इस्रायल लोकांनी त्यांना पाणी मिळू दिलं नाही, अन्न मिळू दिलं नाही. त्याच्या सगळ्या गोष्टी इस्रायली म्हणून राहिले. आम्ही भारत सरकारला आव्हान करतो, आम्हाला घ्या 5-10 कोटी जेवढे भारतीय असतील 140 कोटी आहेत त्यातले आम्ही 10 कोटी मेलो तरी हरकत नाही. एकदा या नकाशावरनं पाकिस्तानचा नामो निशाण मिटवलाच पाहिजे. ही खरी श्रद्धांजली असणार आहे. कारण कोणी यावं आणि टपलीत मारून जावं इतका गांडू लोकांचा देश आहे का आमचा? आम्ही ज्यांच्या परंपरा सांगतो, ज्यांची नावं घेतो, त्यांच्या नावाचा आम्हाला थोडासा काही आधार असेल की नाही? की कोणी टपोरी लोक येतात आणि जातात आणि आमच्या असणारे खरं म्हणजे मला शरम वाटली. आमच्या देशाचे पंतप्रधान त्याच्या दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये स्टेजवरती हसतायत, खिदळतायत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार माझ्या मनामध्ये आल्यानंतर मी असेल एका पक्षाचा आहे, एका विचारधारेच्या एकाशी बांधील असला तरी देशाचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस फक्त मी भारतीय. आणि या भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की सीमेवरचा एक दुश्मन आहे आणि आता आपण आपल्या देशात सुद्धा छोटे दुश्मन करतोय. पूर्वी देशातल्या कुठल्या तरी मोहल्ल्यात असायचे, आपण आपल्या शेजारी दुश्मन आणून ठेवलेले आहेत.